नमस्कार. मी राजन खान. आपण सध्या बोलतोय ते मुलांचं वयात येणं आणि त्यांच्या आईबाप आणि विशेषतः त्यांच्या आईबापांच्या मुलांच्या लैंगिकतेच्या बाबतीतल्या काळज्या. म्हणजे आपल्याकडचे बहुतेक आईबाप, मुलगा असो की मुलगी, हे लोक वयात यायला निघाले की काळजीत पडतात. आईबापांच्या किंवा घरातल्या वडीलधाऱ्यांच्या मनात एक प्रकारचं दडपण येतं आणि मुलं चुकतील का, मुलं चुका करतील का, मुलांचा पाय घसरेल का. आणि विशेषतः मुलींच्या बाबतीत ते जास्ती होतं की मुलींचा पाय घसरू नये असं पाहिलं जातं. आणि आपण हेही म्हणालो होतो की निसर्गतः वयात येण्याचं वय हे फार रम्य, सुंदर आणि लैंगिकतेसाठी उत्सुक, पुढं जाणारं असं असतं. त्यात वाईट काहीच नसतं, निसर्गाच्या बाजूनं पण नाही आणि मानवी आयुष्याच्या बाजूनं पण नाही. पण त्याची एक काहीतरी शिस्तबद्धता असली पाहिजे असं आपण सगळ्या माणसांनी ठरवलेलं आहे. आणि मुलांनी चुका करू नयेत असं वाटतं. लैंगिकतेत चुका होतात. लैंगिक संबंध म्हणजे चुका नव्हेत, पण लैंगिक संबंध कुणाबरोबर याच्या बाबतीत चुका होतात. आणि लैंगिक भूकांच्या बाबतीत मुलांनी काय वागावं, कसं जगावं, कसं नियंत्रण करावं किंवा ती अंमलात कशी आणावी लैंगिकता, या बाबतीत आपल्याकडं मार्गदर्शनाला कोणीच नसतं. आणि बाहेरच्या बाजूनं मार्गदर्शन मिळणं हे अशक्य आहे. समाजातून काहीतरी मार्गदर्शन मिळेल वगैरे या आशा फोल ठरतात. आणि बहुतेकदा मग गडबड होऊन जाते, घर अस्वस्थ होतं. तर मला यावर एक उपाय सुचलेला आहे. तो आपल्यातच आहे. म्हणजे काय होतं बघा, आपण मुलं जन्माला आल्यावर फार आनंदात असतो आणि खूप लहान असतात ना मुलं, तेव्हा मुलांचे मित्र होऊन जगतो आपण. मुलांसाठी वाटेल ते करायला तयार असतो, मुलांसाठी खूप धडपडतो. लहान असताना मुलं फार काळज्या करतो त्यांच्या, किंवा त्यांना खूप जपतो आणि फार मित्र असल्यासारखेच वागतो त्यांच्याशी. फार कमी आईबाप असतात की जे मुलांशी क्रूरपणे वागतात, तर त्यांचा वेगळा विचार करू आपण कधीतरी. पण असं आपण गृहीत धरूया की एक आई आहे, एक वडील आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, असं चौघांचं एक कुटुंब साधारणपणे गृहीत धरूया. काही घरांमध्ये एकच मुलगा आणि एकच मुलगी सुद्धा असते. पण ही वयात यायला लागल्यानंतरच्या दडपणांचा खेळ आहे. तर मला असं वाटतं की आपण जे लहानपणी मुलांशी वागतो, ते मुलं लहान असताना जे वागतो त्यांच्याशी मित्रासारखं, काळजीचं, ते मुलं वयात यायला लागल्यानंतर बंद होतं. आपण अचानकच त्यांच्या बाबतीत अतिशय गंभीर होतो आणि मुलांच्या काळज्या वेगळ्या प्रकारे सुरू होतात की आता ही मुलं करणार काय पुढं. मग त्यात त्यांच्या भवितव्याचे प्रश्न असतात, त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतात, त्यांच्या जगण्याचे प्रश्न असतात, बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. तर आईबापांना वाटत राहतं आपली मुलं बुद्धिमान झाली पाहिजेत, आईबापांना वाटत राहतं आपली मुलं हुशार असली पाहिजेत. आणि अभ्यासात हुशार नाही म्हणायचं मला. अभ्यासात हुशार हे एक नकली प्रकार आहे, कृत्रिम प्रकार आहे. मेंदूनं हुशार असली पाहिजेत, व्यवहारज्ञानी असली पाहिजे. तर मला असं वाटतं की मग आईबापांनीच त्यांची शाळा व्हावं. लैंगिकतेची शाळा ही आईबापच होऊ शकतात फक्त, याच्यावर माझा दांडगा विश्वास आहे. आणि ते सत्य पण आहे, निसर्गतः सत्य आहे ते. आईबापांनी असं केलं पाहिजे की मुलं जशी लहानपणी वाढवली, त्यातले त्यांना जे काही बालिश समजणं असतं आणि बालिश समजून त्यांच्याशी खेळणं असतं, लुलू करणं असतं, हे ते वयात यायला लागल्यानंतर आपोआप बंदच होतं. ती चांगलीच गोष्ट आहे. पण मग ती मुलं वयात यायला लागल्यानंतर आईबापांनी त्यांचं गंभीर मित्र झालं पाहिजे असं मला वाटतं. आईबापांनीच त्यांच्याशी पूर्ण मित्रासारखं, खुल्या मित्रासारखं, निर्मळ मित्रासारखं वागलं पाहिजे.
आणि होतं असं की भवितव्याबद्दल, शिक्षणाबद्दल, रोजगाराबद्दल, पैशांबद्दल आपण मुलांशी खूप काही बोलत राहतो वयात आलेल्या. पण मूळ जे जगण्याचा गाभा आहे, लैंगिकता, या बाबतीत मात्र मुलांशी संवाद आपला काहीच होत नाही. आपण त्यांना सोडून देतो वाऱ्यावर. मग त्यांचं ते जे काही शिकतील जगातनं, समाजातनं किंवा वेगवेगळ्या माध्यमांमधनं, तिथून आईबाप गायब होतात आणि भलत्याच माध्यमातून मुलं काहीतरी चुकीचं लैंगिक शिक्षण घेतात आणि बऱ्याचदा चुकाही करतात. ते आईबापांना जे चुकीचं वाटतं ते काहीतरी मुलं वागतात. तर मला 2 इलाज असे सुचतात की हे जे चौघांचं आपण गृहीत धरलेलं कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये 2 गोष्टी झाल्या पाहिजेत. एक, कुटुंबाची स्पर्शाची भाषा सातत्यपूर्ण राहिली पाहिजे. आणि दुसरी, गप्पांची भाषा राहिली पाहिजे. या चौघांनी मिळून रोज 1 तास 2 तास किंवा जमेल तेव्हा एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या पाहिजेत आणि मनातलं सगळं काही बोलायची एकमेकांशी तयारी असली पाहिजे. म्हणजे वडील आहेत, आई आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, यांनी चौघांनी बसून, आणि या फक्त चौघांनीच, यात 5वा कोणी नाही, 5वा सहभागी करून घेणे नाही. 5वा हा असला कितीही आपला तरी तो खरा आपला नव्हे. या चौघांचंच एक काय म्हणूया, एकाच लैंगिक संबंधातलं नातं आहे आणि खूप जवळचं नातं आहे. तर त्यात खुलेपणानं गप्पा झाल्या पाहिजेत. एकमेकांशी पूर्णपणे मनातलं बोलायची सोय असली पाहिजे, जी मुलांनाही असली पाहिजे, मुलींनाही असली पाहिजे आणि आईवडिलांनाही असली पाहिजे. चौघांनी मिळून एकमेकांशी रोज बोललंच पाहिजे. एकाच कुटुंबात राहतो तर बोलायला वेळ काढलाच पाहिजे. आणि वेळ काढणं हा महत्त्वाचा भाग नाही, मुळात वेळ याच्यासाठीच दिला पाहिजे. आयुष्य आपण जगतो ते मुळात कुटुंबासाठीच जगतो ना. तर मला असं वाटतं की तो वेळ दिलाच पाहिजे आणि सातत्यानं संवाद असला पाहिजे. आणि संवादाचे विषय आहे ना, एकमेकांच्या मनातले, जगण्यातले, विचारातले असेच असले पाहिजेत. आपण बाहेरच्या करमणुकींवर बोलतो, चित्रपट कसे वाटले, नाटकं कशी वाटली, अमुक कसं वाटलं, यापेक्षा एकमेकांना जाणून घेणं आणि एकमेकांची मनं उकलणं आणि एकमेकांची मनं समजून घेणं आणि शांतपणे ऐकणं, यातली महत्त्वाची अट ती आहे. एकमेकांचं शांतपणे ऐकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांना काय कळतं अशा पद्धतीची चर्चा नाही केली पाहिजे. कोणी त्यातलं मूर्ख आहे किंवा कोणी त्यातलं लहान आहे किंवा कोणाला कमी अक्कल आहे आणि कोणाला जास्ती अक्कल आहे, इकडं जो आपला विसंवाद जातो ना, त्यापेक्षा संवादी होऊन दुसऱ्याचं मनपूत ऐकणं, मनापासून ऐकणं आणि त्याचं समजून घेणं आणि चुकीचं असलं तरी ऐकून घेणं आणि चुका दुरुस्त करण्याचा चौघांनी एकमेकांच्या प्रयत्न करणं, अशा गंभीर गप्पा सातत्यानं झाल्या पाहिजेत. आणि वयात येण्याआधीपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. मुलं वयात येण्याआधीपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ती सातत्यपूर्ण राहिली पाहिजे. मुलं जोवर मार्गी लागत नाहीत, मुलं जोवर खऱ्या अर्थानं मोठी होत नाहीत. आणि लक्षात घ्या, भारतीय माणसांची मुलं मोठी व्हायला 30 वर्षाची व्हावी लागतात आणि भारतीय माणसांना ज्ञान यायला, अक्कल यायला 40 यावी लागते. 40 नंतरच अक्कल येते असं म्हटलं जातं. तर ही साथ तोवर असली पाहिजे. कशाची? गप्पांची. आणि गप्पांमधले कठीण विषय जे आहेत ना, म्हणजे उदाहरणार्थ पाचकळपणे आपण राजकारणाबद्दल बोलत राहतो, पाचकळपणे आपण पैशाबद्दल खूप बोलत राहतो. तर त्यापेक्षा ना, त्यांच्या जगण्यातले विषय आणि सारखं त्यांच्यावर दडपण नाही आणलं पाहिजे. तुम्ही कारकीर्द अशीच करा, कारकीर्द तशीच करा. त्यांनाच विचारलं पाहिजे कारकीर्द कुठली करायची आणि त्यात एकमेकांना चौघांनी मदत करायची आहे. मानसिक, बौद्धिक आणि वैचारिक मदत करायची. हे व्हावं लागेल. यातनं मुलं आईबापांशी सगळं बोलतील. त्यांच्या लैंगिक जाणीवा जेव्हा सुरू होतात, त्या जाणीवांबद्दल बोलतील. त्यावेळेस आईबापांनी समजुतीनं त्यांच्याशी बोललं पाहिजे. अगदी समजुतीनं त्यांना सांगितलं पाहिजे यातलं काय योग्य, काय अयोग्य. मुलांनी लैंगिक जाणीवा आपल्या आईबापांकडे व्यक्त करण्याची सोय झाली पाहिजे, जी सोयच नसते, समाजातही नसते आणि कुटुंबातही नसते. तर ते परवा मी ज्या म्हणत होतो की मुलं आपली अनाथ वाढतात मानसिकतेला, ते अनाथ पण संपेल त्यांचं. आणि लक्षात घ्या, किमान 80-90% तरी मुलं त्या अर्थानं समजुतीच्या नियंत्रणात राहतील. म्हणून एकमेकांशी संवादी असणं आईबापांनी आणि मुलांनी हा मुख्य मार्ग आहे. आणि संवादांमध्ये मग जगण्यातलेच विषय आले पाहिजेत आणि त्यात लैंगिकता हा पण विषय आला पाहिजे. आणि जो मग ज्या भाषेत येईल तो, ते जे काहीतरी होतंय, बाऊ झालाय वगैरे अशा आपण भाषेत बोलतो. मुलांची, त्यातल्या मुलग्यांची
पहिली स्खलनाची जी अवस्था आहे, वीर्यस्खलनाची, ती त्या मुलांनी आईबापांना सांगण्यापर्यंत स्पष्टता असली पाहिजे. मुलीला पाळी आल्याचं बहुधा आईला कळतं आणि मग आईच्या मार्फत वडिलांना कळतं. तर मला असं वाटतं की त्या मुलीला पाळी येणार आहे तर घरातल्या तिघांना ते माहिती असलं पाहिजे आणि खुलून बोललं पाहिजे. त्याच्यावर पाळी आली म्हणून पाळी काय असते याच्यावर बोललं पाहिजे. स्खलन झालंय माझं. बहुतेक पुरुषांची स्खलनही कुठल्या तरी ऐन भावनेच्या क्षणी आपोआप होणारी असतात. त्याची जाणीव वयात येणं ते तिथून सुरू होतं. तर त्या स्खलनाबद्दलही मुलांनी आईबापांशी बोलावं एवढं खुलेपण असलं पाहिजे. ही झाली गप्पांची भाषा. हे पाळायला अवघड वाटण्याची शक्यता आहे. मी आजपर्यंत याच्यावर खूप बोललेलो आहे आणि माणसं ऐकून घेतात, चांगले म्हणतात, पण प्रत्यक्ष अंमल करायला अवघड जातं म्हणतात. तर मग एक आहे की त्यालाच इलस सांगतोय मी. लहानपणापासून मुलगा आणि मुलगी हे मित्रासारखं वागवत राहणं आणि 30-40पर्यंत त्यांना मित्रासारखं वागवत राहणं ही आईबापांची जबाबदारी आहे. तो जर विश्वास आला आणि आपल्या मनातलं साठलेलं किंवा आपल्या शरीरात घडणाऱ्या घडामोडींचं आईबापांशी बोलता आलं मुलांना आणि ते जास्ती जवळची जागा आहे, त्यांच्याशी जर बोलता आलं ना तर मुलं मेंदूनं शांत होतील. मुलांना विश्वास येईल की आपल्याला कोणीतरी आहे, आपण अनाथ नाही आहोत, आपण एकटे नाही आहोत आणि आपले जोडीदार बरोबर आहेत. कोण? आई वडील. तर यांच्याबरोबर बोलता येईल आणि ते व्यक्त करणं म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा समस्या नियंत्रणात राहणं असं आहे. आणि दुसरा छोटासा इलाज आहे स्पर्शाची भाषा असं मी म्हणालो. बहुधा मुलं वयात यायला लागल्यापासून आईबापांच्या स्पर्शापासून परकी होतात आणि त्यातले वडील तर फारच अनाथ होऊन जातात. मुलं बहुधा फार कमी घरांमध्ये ते दिसतं, पण बहुतेक ठिकाणी वयात आलेली मुलं मुली आईबापांपासून स्पर्शानं सुटतात. आता ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्माला आलो आहे त्यांच्या स्पर्शापासून कशाला सुटायचं आहे किंवा आईबापांनी तरी त्यांना दूर का लोटायचे. तर मला असं वाटतं की आईबाप आणि मुलं हे हयातभर, आई वडील जोवर जिवंत आहेत, मुलं जोवर जिवंत आहेत, तोवर एकमेकांच्या मिठीत गेली पाहिजेत आणि एकमेकांच्या देखत गेली पाहिजेत. आपल्याकडे पद्धत अशी आहे की बायकोला किंवा नवऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मिठी मारली जात नाही. तर सार्वजनिक ठिकाणी नका मारू, पण तुमचं घर आहे ना, तुमच्या घराच्या भिंती आहेत ना, भिंतींच्या आड आईवडील एकमेकांना मिठीत घेतात, एकमेकांचं कौतुक करतात. तसंच आणखी 2 मुलं त्यात सामील करून घेणं आणि चौघांनी सतत एकमेकांना स्पर्श करत राहणं, शारीरिक स्पर्श करत राहणं, लैंगिक नव्हे, भावनिक शारीरिक स्पर्श करत राहणं ही गरजेची गोष्ट आहे. मुलगी वडिलांना बिलगली पाहिजे, बिलगतातही खूप साऱ्या मुली, पण त्या ऐनवेळी बिलगतात. तो जर नियमित स्पर्श राहिला की मुलगी जवळ जाऊन बसली वडिलांच्या आईच्या, मुलगा जवळ जाऊन बसला वडिलांच्या आईच्या आणि एकमेकांच्या स्पर्शात, आणि आईबाप टाळतात मुलांसमोर एकमेकांना मिठीत घेणं म्हणताना सतत मिठ्या मारल्या पाहिजेत असं मला काही म्हणायचं नाही, पण एकमेकांच्या जवळ बसणं, खुलेपणानं बसणं, एकमेकांशी गप्पा मारणं आणि थोडेसे विनोद, पण बरंचसं गांभीर्य आणि एकमेकांना गंभीरपणे ऐकणं, ही जर मिठीची भाषा मुलं जिवंत असेपर्यंत आणि आईबाप जिवंत असेपर्यंत असतील तर मुलं व्यवहार ज्ञान म्हणून किंवा लैंगिकता म्हणून गडबडणार नाहीत. वैचारिक पातळीवर त्यांच्या गोंधळ नाही होणार. घरातली मैत्री हाच महत्त्वाचा इलाज आहे बाहेरच्या मैत्रीपेक्षा. आणि माझं स्वतःचं मत आहे, मित्र तसे नसतात, नातीच असतात. मैत्रीचं नातंच आहे, पण ते किती केलं तरी एका लैंगिकतेतनं जन्माला आलेलं नाही. एका लैंगिकतेतनं जन्माला येणारी नाती ही सर्वात जास्ती घट्ट असतात. आईबाप आणि मुलं हे सगळ्यात जास्ती जवळचं नातं आहे आणि त्यांनी एकमेकांना स्पर्शात सतत ठेवलं पाहिजे आणि गप्पांमध्ये सतत ठेवलं पाहिजे. आणि गप्पा म्हणताना मला पाचकळपणे गप्पा असं नाही म्हणायचं, निरर्थक विषयांवरच्या गप्पा नाही म्हणायचं. जगण्याबद्दल एकमेकांशी अतिशय खुलून बोलता आलं पाहिजे. वडील बहुधा बघा आपल्या घरांमधले रडत नाहीत. पुरुषांना रडायचं नसतं वगैरे अजूनही समज आहेत ते. खरं तर पुरुषालाही अश्रुपिंड आहे ना, पुरुषही रडतोच की. स्त्री आणि अश्रूंना पुरुष आणि स्त्री असा भेद नाही, लैंगिक भेद अश्रूंना नाही. अश्रू ही त्या अर्थानं मानवी गोष्ट आहे. तर वडील रडले पाहिजेत मुलांदेखत, आई पण रडली पाहिजे. जर रडू येणार असेल तर बळजबरीचं नव्हे. खरंच दुःख होतात ना त्यावेळेस एकमेकांना मिठीत घेऊन रडलं पाहिजे. जेव्हा खूप हसायचं आहे तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊन हसलं पाहिजे. ही स्पर्शाची भाषा आहे.
आणि ही गप्पांची भाषा आहे. हा एक इलाज करून पाहायला हरकत नाही. हे मला माहीत नाही हा किती यशस्वी इलाज आहे, पण आपल्या समाजातलं किंवा आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेतलं राहून गेलेलं हे एक जाणवतं मला. ते एक व्हायला पाहिजे. हे काही युरोपियन वगैरे नाही, हे मानवी आहे, हे जगभरचं आहे, जगभरचं मानवी आहे. एकमेकांना जपत एकमेकांना स्पर्श करत आणि एकमेकांमध्ये बोलण्याचा पूर्णपणे विश्वास असलेलं नातं, यातनं मुलं लैंगिकतेच्या बाबतीत चुका करण्याच्या शक्यता खूप कमी होतील. अगदी मग मुलं प्रेमात पडली कोणाच्या, तर ती येऊन सांगतील सुद्धा मला असं असं होतंय म्हणून, तर त्याच्यावरही समजुतीनं बोललं पाहिजे. समजूत हा यातला खूप गंभीर भाग आहे. तुम्ही एकमेकांचे कुटुंबीय म्हणजे न्यायालय करू नका. आपली कुटुंब ही बहुधा न्यायालय आहेत. एकमेकांच्या चौकशा करणं, एकमेकांना हाका मारणं, वर्दी देणं आणि मग कुठं गेला होतास, कुठं गेली होतीस, किती वेळ झाला वगैरे, काय जेवला, काय खाल्लं, सारख्या चौकशा चालू असतात. हेच चौघांचं कुटुंब 24 तास मेंदूनं एकमेकांचं राहिलं तर लक्षात घ्या, सगळ्या समस्या घरातल्या ज्या मानसिकतेत दडपल्या गेल्यात त्या संपतील. लैंगिकता हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. काही कळलं नाही माझ्या बोलण्यातलं तर मला कमेंट्स करून विचारा. आपण बोलत राहू असं मी म्हणालो आहे. मी संवादासाठीच बोलतो आहे आणि मी हेही सांगितलं आहे की मी या सगळ्या जगण्याचा ज्ञानी माणूस नाही. या जगात अंतिम ज्ञानी कुणीच नसतं, मी पण नाही. पण गेले काही वर्षांचा अभ्यास आहे, लोकांशी बोलतो आहे आणि काही सुचत राहतं आहे. तर हे बोललं पाहिजे. काही चूक काय बरोबर मला नाही माहिती, काळ ठरविल ते. आणि आपण बोलत राहू. धन्यवाद.